हिंडाचं समजते तुले, पुस्तक घ्यायचं नाही समजा, झगडे झुगडे करणं ते कसं जमते व तुले? चालली मोठी आता गाणं म्हणत, शाळेतलं मॅडमने शिकवलं तेवढंच येते. पुस्तक घ्यायचं नाही समजत तुले? त्या मॅडमचा फोन आलता म्हटलं मला. मी अभ्यास करत नाही असं सांगितलं तुला मॅडमनं? असं सांगितलं का? मी तर रोजच अभ्यास करून जातो आणि शाळेत रोजच जातो मी. आणि काय तू काय म्हणते, झगडे गिगडे कोण म्हणून राहिले मला? अहो त्या मॅडमचा मला वावरात फोन आलता म्हटलं, वावरात फोन आले आणि कोण मारलं त्या पोरीले? कोण मारलं त्या पोरीले? शाळेत झगडं करायला जातं का, भांडणं करायला जातं का, शिकायला जातो तू? काढू काय तू आली कशी असते तर? लोकांच्या पोराला काय मारायला लागते तुले? मला मॅडमचा फोन आलता आणि तिचे आई बाबा आलते म्हणे, मॅडम म्हणे ते बोलले म्हणे मॅडमले म्हणे का अशाच ऐकायला लेकरं तुम्हाला लक्ष नाही ठेवता येत का, असं तसं. मग मॅडम बावरले, मॅडम म्हणे तुमच्या पोरी समजून सांगा म्हणे. मी किती समजून सांगणार आहे म्हणे. म्हटलं मॅडम, म्हटलं आम्ही तर सांगतो म्हटलं, कधी तर नाही करत म्हटलं अशी झगडे गिगडे ते म्हटलं. तर म्हणे मॅडम म्हणे नाही म्हणे, आज तिनं मारलं म्हणे तिले म्हणे, समजून सांगा म्हणे तुम्ही तिले. मी तर खूप समजून सांगतो म्हणे, पण ते ऐकत तुम्ही घरच्यांच्या मतानं ऐकन म्हणे, असं म्हणे. म्हटलं त्या मॅडम आम्ही वावरात जातो आणि तू काय हे धंदे करायला जाते शाळेत ठोकायला जाते का राहिले? ये बाई मला माहित नव्हतं. मी मा पोरीलेच बोलली ये बाई माबाशी मारलं का मा बाई मॅडम ना. तिचे आई बाबा आले म्हणून विचारलं नाही का तुला एका शब्दानं? चुप राय म्हणे तुले. मला मॅडमशी बोला लागन, फोन करा लागन. मा पोरीची तुम्ही कंप्लेंट सांगा म्हणून, त्या पोरीच्या कंप्लेंट पहा म्हणून की तिथे शाळेत कंप्लेंट आहे म्हणून तिच्या म्हणा लागन. मला मॅडमशी बोला लागन. तुले रोज मारे पाय बरं. मी काही तुला विचारत नाही आणि तू काही सांगत नाही हो माय. तू आम्हाला टेन्शन येते म्हणूनच नाही सांगत ना. चुकलं मी आज तुला दटावलं. तुझ्या गुन्हा नव्हता हो बाई. मग तरी किती दिवस झाले तुला मारून राहिली ती? मला सांगायला मॅडमला बरं होते ना. झालं का हो बाई? रोज मारते. पण त्याला मला एका शब्दाने सांगितलं नाही. ठीक आहे मग मॅडमला सांगतो मी काय आहे तर मॅडमशी बोलतो. आता सध्या सोयाबीनचं मोसम सुरू आहे म्हणून शाळेत काही होत नाही. मी फोनवरच बोलतो त्या मॅडमशी. पुरीचा काही गुन्हा नाही म्हणतो मॅडम. ते महिन्याभरापासून मारते म्हणून समजूनच सांगतो. मॅडमला सांगतो. मॅडमशी बोलतो फोनवर. मॅडमला म्हणतो मला काही सध्या याले तुमच्या शाळेत टाईम नाही आहे म्हणतो. आणि सोयाबीन समजणं सुरू आहे बा. पोरी समजून सांगा असं अशी गोष्ट आहे. माझी पोरगी काही सांगत नाही. आम्हाला टेन्शन येते म्हणून सांगितलं नाही तिनं आणि तुम्हालाही सांगत नाही बा. तिचे गुन्हे सांगून देतो आणि बोलतो मॅडमचं. अहो त्या निराधारचा पगार आला का? आला म्हणते या महिन्याचा पगार असून तर आला असं जाईल आता 2 दिवसानं. तुला कसं माहित झालं व? बापा बाया जात नाही का पैसे काढाले? बात आल्याबरोबर तर काढायला जाते त्या म्हणून माहित झालं. तू जाशील तर सांगजो मग मी येईन बँकेत दोघी काढून आणू. सध्या तर काही मला काही काम नाही आहे काही काढत नाही.
काढून आणले तरी अलग जरी आहे पोरग, पण पैशाले तोडते म्हटलं. आई सोयाबीन आहे करून. हा मग आपल्याला पाहिजे नाही का पैसा? का काय आपल्याला वागवते काय? हा तशी सुनाईला आपण लय जळ होतो. हा म्हणूनच पगार पाहिजे. साधा औषध दिले, दारू मागितले तर 10 रुपये नाही म्हणते. तर मग त्याच्यापेक्षा काल द्यायचे, मी नाही द्यात. आणि मी काढून नाही आणत. मी म्हणतो सप्पा म्हणतो माझ्या पगारही नाही आणला, माझ्या पैसेही नाही आहे म्हणतो. असंच म्हणतो मी आता डायरेक्ट. कामाच्या वेळेस लाडगुडी लावून मागून घेते पैसे. मी पैशाच्या वेळेस गोड राहतो, चांगली आहे. आणि तशी मी बदमाश होतो. काय तर तुम्ही पैसे, मी नाही देत पैसे. हो माय 1,500 रुपये तर आपल्याला खसा पाण्यालाच पाहिजे. हो माय दुखणं हे ते चालू राहते. हा काय 1,500 होते काय? पण आता भागवा लागते आपल्याला. हा माही नाद मोठी आहे. आईजी दे 500ची बाई. मागच्या महिन्यात म्हटलं घड्याळीसाठी 500 रुपयाची नोट घेतली. दिल्ली नाही तर माही सुन बळबळ करते. हा एक जीवाले धाकच आहे. कसल्यावर काय धाक ठेवतो मातीचा? काल ठेवला ते धाक. ते सप्पा म्हणाचं. तुम्हाला खाऊ नाही घालत, खाऊ घालायच्या जळ होते. आणि पैशाले काय तुम्ही मोह ठेवता म्हणा लागते असं म्हणून टाकायचं. असं म्हणल्यानं जमते का? आपले म्हातारपण आहे ना. सरकारच्या पैशाने भागून का आपलं बिचारे? शेवटच्या क्षणी त्याच्या चरणी जाणे आहे ना, म्हणून द्या लागत असते बिचारे जराशे. म्हणा थोडे मोठा विचारच आहे. एक डोक्याला टेन्शन आहे ज्याचं त्याचं. पारो इकडे यावा. काय म्हणते बापा हे? माझा जीव पहिले थकला. सोयाबीन सोंगू बोल बापा काय म्हणता? हो मी काय म्हणतो ती मा घरचं म्हटलं सोयाबीन सोंगाचं आहे. चाल ना मा इकडे. चल ना. हुशार आहे. मला तिकडला हो काय आहे उष्ट टाकून येतो मी लोकांचं वावर. डबल मला कामाला नेलं नाही पाहिजे. असं करू काय? त्या इकडे काम आहे म्हणून काय चा मागं धावू काय? टाकत नाही तर काय? तू त्याच्या इकडे कामाला चालली, त्याच्या इकडे तर मार कचपट आहे त्याच्या वावरात. चाल ना दे टाकून त्याचं. मा घरच्या वावरात चाल. माय सोंगून टाकू सोयाबीन. दोघी तिघी आहे. माईचा माणूस आहे, अधिक माणूस आहे, आणि मी आहे. चल मा इकडे. त्याच्या वावरात कचपट असो का पुरं काही असो, पुरा तणकट जरी असलं ना, 10 दिवस लागले ना, मी त्याच्या इथचं काम सोडून नेईन म्हटलं त्या मालकाच्या इथचं. तो माणूस आपल्या भरोशा वावर देते आणि आपण अशा चटा द्याव काय? कोणाही आपापलं झालं पाहिजे असं हे असते ना. पावसाळ्याचं झालं पाहिजे म्हणून तो काय आपल्याला कायच्यासाठी बोलावते? आपल्याला काम भेटलं का चाललं मग दुसऱ्याकडे. जास्त त्याच्यात कचपट असलं चाललं मग दुसऱ्याच्या इकडे. ते नाही पटत हो बाई मले. तू जवळची असो का काही असो, मी नाही येत त्यासोबत. त्या माणसानं मावर एकदा विश्वास ठेवला ना, मी त्या माणसाच्या इकडे कामाला जाईल. त्या मालकानं आम्हाला कामाला कशासाठी सांगितलं? त्या पुराच्या वावर करून द्या. अगदी मंदी त्याच्या वावरात कचपट हाय, लय हे हाय ते हाय. मग काय त्याचं का आपण काय टाकून येऊ काय? टाकून येऊ काय? किती बाया तशाच करते हो. जास्त त्याच्यात तणकट गिनकट असलं का मारते, टाकून देते. मग वयाच्या वया मग करून देऊ देत तर नाही. आणि तू मोठी चालली त्याचं करून द्यायले. काय करत असं ना हो बाई? माझ्याकडून होते धंदे मी आयुष्यात केले नाही, करणारही नाही हो बाई. बस मला नेहमीचं काम राहते म्हटलं. कोणी विश्वासानं काम देत असते म्हटलं. एक दिवस घरी दिसतं का तुले? एक दिवस घरी दिसाले म्हणून लप काम येते म्हटलं. असं जर केलं असतं, एक काम नाही लागलं असतं म्हटलं मला. एक दिवस घरी नाही राहत बाई मी. अहो तुम्ही यायच्याच तुंगेत आहे काय? चाल ना माई माझ्यासोबत कामाले. म्हटलं पारासोबतच आहे कामाले. थेन मी एकाच गटात आहे. आम्ही सकाळी जातो दोघी जणी. आता 200-250 रुपये रोज म्हणून राहिले बाई. आता बाईले माणसाले 400 रुपये रोज आहे म्हणते. असं बापा मी तर घरच्या घरीच बापा सोंगून राहिली. आता एक माणूस आहे फक्त आमच्या घरच्या याच्यात. माय पोरगा आहे लहान चुकलं का, तो काय 5वीत आहे. आणि तो येते पण मांग. माळीचा माणूस आणि आम्ही सोंगतो. एक माणूस जास्तीचा कुठं बसतं, पीक होत नाही आणि कुठं बाया गिया जास्त लात बसतं. इले म्हटलं चाल म्हणून. हे म्हणते मी त्याचं टाकून येऊ का? म्हणते तणकट आहे ना असं आहे. तर म्हटलं चाल म्हटलं मा इकडे. ते नाही म्हणून राहिली. चालत असेल तर तू चाल. बैगी असली तर मला गमते. बरोबर होते काम. एकटीला जीवार येते बिचारे. असो तणकट असो फणकट असो, आम्ही आमच्या ग्रुपमधल्या बाई आम्ही पक्के आहे. आम्ही कोणाच्याकडे येत नाही. तिचं झाल्यावर इन लागन तर पण आम्ही काम टाकून येतो बाई. कोण आमच्या विश्वास ठेवला तर आमच्या अंगात नाही येतो धंदा. हो तू नाही जाऊन राहिली काय कामाले? हसून राहिली लय. तू नाही चालत काय? मारत जाय कामाले. आता कोण घरी आहे? चाल ना माझ्यासोबत. बाई सोयाबीनचे रे लय रुत्ते ना पचपट हाताले. लय रुत्ते ते सोयाबीन सोंगता हाताले खिंडानं पडते आणि सारी गुण अशी तपते. मी नाही बाबा कामागी मला कुठं बसतं. आणि एवढे दिवस घरी आहेत माझ्या मनाने लागून राहिलं. जावं वाटून राहिलं मला कामाले. हो मग कधी जातो तू कामाले? आता सोयाबीनचं सीझन असते. आणि आता सोयाबीनचं सीझन झालं का कोणते काम आहे व? कोणते काम आहे? मग कोणत्या कामाला जातं? हे सीझन झोडपलं नाही तर मग पैसे कुठं? दिवाळी साजरी कशी होईल? आम्हाला रुत्ते हाताले कचपट काय मग आम्ही जात नाही काय? असं म्हटले नव्हते काय? कामाला गेल्यावर रुतणारच आहे. वावर वैते शेत होय. आम्हाला काय रुतत नाही का? तुले रुतते तर पण गेलं तर होते, घरात राहिलं तर घरातच राहा वाटते. बरी साहेब तू येत नवला चिवून राहिला. खसपट रुतते लय नवलाची झाली हो तू. तुम्हाला होत असेल सहन. दुसऱ्याची मजाक उडवता तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा. कचपट नृत्य म्हणून सरळ सांगितलं मी. मला नृत्य म्हणून म्हणतो. दुसऱ्या कामाला जात नाही का मी? बाकीच्या कामाला जात नाही का? हो मजाक नाही उडून
बोलून राहिली बिचारे तुई. आम्हाला तरी बिचारे घरी आल्यावर कामावर झोडपा लागते. ती पोरगी आहे ना मस्त, ते करते ना सारे काम. अहो एक गोष्ट म्हणू काय, गोष्ट म्हणू का, तुला रागत नाही ना. ती पोरगी म्हटलं, पोरीसारखी पोरगी म्हटलं, एवढी जवान पोरगी आहे ते, तिच्या जीवार नाही येत का? मला तिथे रोज दिसून राहिली सोयाबीन सोंगाले. रोज ते तर कटलेच चालली रोज सोयाबीन सोंगाले. एक दिवस नाही राहत म्हटलं ती पोरगी घरी तर. आणि घरची कामं करते बाया, सांगते मला. मग तू काय करतो? आणि तू त्या पोरीपेक्षा नादान आहे काय? ते पोरगी तुझ्याली किती लहान असून म्हटलं रोज म्हटलं सोयाबीन सोंगाले तिला नाही रुतत काय? लेकराच्या इकडे पाहिलं नाही काही नाही. आपलं लेकरू बा एवढं कामासाठी कामाला जाते, तिकडून आल्यावर कामही करते. आणि तू मस्त घरी राहतं, मस्त सुख घेऊन राहिली तू तर. लेकराचे दिवस आहे सुख घ्यायचे का? तुझे दिवस आहे व सुख घ्यायचे आता? ही बापा कमालच आहे बा. त्या लेकराचा जीव घेऊन राहिली तू. किती घेशील त्या पोरीचा जीव. ते पोरगी करते म्हणून तुझीच पोरगी होईना बिचारे. सावत्र गिवत्र नव्हे ना ते. लेकराची कदर नाही येत तुले. स्वतःच्या जीवाला पडायला काही कदर आहे का नाही आहे तुले? ना बापा, नवऱ्याच्या घरी गेल्यावर तू पोरगी किती जड जाईल तुले, किती जड जाईल. पैसा पुरून का पैसा आदला. ती पोरगी आणते म्हणून पुरून राहिलं. पोरगी कामाला जाते रोज, घरचे कामही सावडते. आणि तुले घरचे कामं करणं जड जाते. आणि तू कामालाही जात नाही. आणि त्या पोरीच्या भरोशावर आता घर चालून राहिलं. पुढं काय करशील? आता ते पोरगी आहे तोपर्यंत आहे. मग तर त्याच्यापेक्षा वय वय होत जाते. तसं काम नाही होत. आणि आता असं ऐकून काम नाही होत, पाम नाही होत करून तू घर राहत आणि त्या पोरीचा जीव घेतं आणि घरची कामं करायला लावते त्या पोरीले. गौच्या बोलू नका. माई पोरगी होते, माई पोरगी करून राहिली, माई पोरगी कमावून राहिली, माझ्या घरचे कामं करून राहिली. तुमची काऊन जायते? तुमच्या पोरी करत नाही म्हणून जायत असेल ना. तुमच्या पोरी करत नाही म्हणून तुम्ही मला जायता. मला जायता तुम्ही. तुम्हालासाठी कमी कामाला आली पाहिजे म्हणून मला कामाला लावासाठी तुम्ही याच्या करून राहिल्या. समजून राहिलं ना तुमचं बोलणं. तुमच्या पोटात कुरपुडून राहिलं. माया नवरा काही म्हणत नाही, माई पोरगी काही म्हणत नाही. तुमच्यात जाऊन राहिलेलं आहे. बापा कशी बाई आहे व तू, कशी बाई आहे व. अशी बाई नाही पाहिली म्या. सारखा सल्ला दिला तू उलटी लावून राहिली. आम्ही उद्या चालून बा तुम्ही पोरगी गेली तर कसं होईन बा. आम्ही हा विचार करू राहिली. आताच त्यागून काम नाही होत बा. आम्ही सारखं बात सांगून राहिलो तू तर भांडणावर सुटतो त्याच्यासोबत. अव तू 4 पैसे कमावशील तर आमच्या घरी आणून देशील काय? आमचं घर पोषशील काय? त्याच घरासाठी होईन ना ते. तू उद्या चालून तुले कमी पडला पैसा तर आम्ही तर काही देणार नाही. पण आज आम्ही सल्ला सांगून पाहिला. आम्हाला आता माहीत झालं का काही सारखं सांगण्यात जग सरकारचं जग नाही आहे आता असं समजलं. याच्या पुढे तुला सांगणारही नाही हो बाई. तू आम्हाला उलटी बोलली ना, त्याच्या पुढे आम्ही असं सांगणारही नाही बोलणारही नाही. जाऊ द्या बाय हो, तो विषय बंद करा. मी मग येत नाही मग माझ्याकडे कामाला तुम्ही. जाऊ द्या मग, माय पोरगा आहे आणि मी आहे. बाई आमच्याकडून काही होणं येणं होत नाही. जा मग तुम्ही 4-5 जण घरच्या घरी सोंगून टाका. एक माणसाची तुम्हाला द्या लागेल फक्त आता मजुरी. हो, माया पोराची गोष्ट सांगतो ना बिचारे. धड 4थी 5वीत नाही माय पोरग, तर त्याची हुशारी सांगतो ना बाई. आम्हाला पातीवर म्हटलं पाणी प्याली नेऊ देत म्हटलं तो. एवढी मजा त्याची काय सांगतो बिचारे. गेला बाई वावरात. मी गेली आणि त्याला नेलं. आणि माया घरचा माणूस आणि जो कामावर माणूस आहे तो पहिले गेले होते. तर मग आम्ही वावरात गेल्याबरोबर पोट्ट काय म्हणते बिचारे त्याईले. याचा मला हा असा एवढा जसं शिकवल्यासारखं काय म्हणते, या तेवढ्या वेळची म्हणते तुम्ही म्हणते कामाला आले म्हणते. एवढंच झालं का म्हणते तुमचं सांगून. काही कामाची नाही म्हणते तुम्ही म्हणते असं माझ्या पोरगं म्हणते. मला ते एवढा हास आला बाई. ते माणसं म्हणते बापा म्हणते आमच्याकडून एवढंच झालं म्हणते. काय कामाची आहे म्हणते तुम्ही. आम्ही आतापर्यंत किती मोठी समोर वय नेली असती म्हणते असं म्हणे. मग झालं तर झालं ते. मग तो माणूस हासे बिचारा कामावरचा. मग आम्ही लागली मग निंदाले निंदाले म्हणून राहिली सोंगाले लागली. मग असं म्हणे का हे बत्सल फट्ट. बापा लय हुशार झालं हे. जाणं द्या माणसाच्या नाकात दम. घेईन त्याच्याकडून पुरं काम करून तुम्ही माय सगळेजण. हो, अधिक तो मजाच सांगायची राहिली. मग काही आम्ही मग 2-3 तास झाल्यावर मग ताण नाही लागत का आपल्याला. मग म्हटलं तो माणूस आहे म्हणे ना, आम्ही म्हणून पाणी प्यायले जाऊ. म्हटलं हे पोट्ट का म्हणते, थांबा म्हणते. पातीवर नाही जायला लागत म्हणते, वेळ जाते म्हणते. मी देतो म्हणते आणून. बाई मलाही नाही जाऊ दिलं, त्या माणसालाही नाही जाऊ दिलं, माईच्या माणसालाही नाही जाऊ दिलं. इतकं बदमाश तो माणूस हाशे बाई. काय म्हणे मा पोरगं म्हणे तुमचं. मलाही नवल वाटे बाई. शेतकरी आहे म्हणे, पाथीवर पाणी आहे म्हणे. तो माणूस म्हणे क्लोसा शेतकरी नाही तर भला कळक आहे म्हणे बा. असा म्हणे तो अजून बा महाशे त्याच्याकडे पोर. ते पोरगं करते 400 रुपये रोज त्या माणसाचा वसूल पुरा करते हो माय. 2-4 चक्राचा मग झालं असं ना तुमचं लय सांगून. तर झालं आता काय 2-3 दिवसाचं आहे. 2-3 दिवस झाले का हायच मग मी तुमच्यासोबत कामाले. हो सोयाबीन कसं आहे होती आलं. या पाण्यानंच मोठा दांगोळ केला, काही होत गीत नाही. काय बारीकलं आहे. पण आता काय आपल्याला पर्याय नाही ना. आणि एवढा मोठा माल पुन्हा आपलं मन दुखते, पुरत नाही. पण आता काय काढून घ्या लागते. आणि आता गंजी पाहून आहे म्हणते. गंजी दिसते मार मोठी आणि पाहिले तर पोते किती होते. उलिशे पोते नाही होत. आणि त्या ठेशरवाल्याच मार पैसे द्यायला लागते बापा.
पाहिलं ना माय, सगळं बेरीज वजाबाकी केली ना, जिकडून तिकडून शेतकऱ्याचंच मरण आहे. आणि हे आता गंजी पाहून म्हणते ना, तर जास्त शेतकऱ्याचं मरण होऊन राहिलं. पहिलेच तर बिचारा अर्धा मेला आहे पाण्यानं, आणि आता उलीस आहे तर तेही नाही, आणि होतेच किती. आणि मी तर म्हणतो का जेवढा लाला खर्च त्याच्यापेक्षा डबल टिबल खर्च लागून राहिला असं. पण आता काय बिचारे एक जुवा खेळल्यासारखं आहे त्याचं करते. करावंच लागते माय. आता घरचं वावर आहे पडीत ठेवले तर आपलं बल्ल मन दुखते, करावंच लागते.